नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये परीक्षा घ्यायची की नाही घ्यायची यावरून सुरू झालेला घोळ काही थांबता थांबत नाहीये. केंद्र बोर्डानं आपल्या परीक्षा रद्द केल्यात आणि त्यातला एक टप्पा हा कालांतरानं घेण्याच्यासाठी मोकळा ठेवलाय. स्पष्टपणे सांगायचं आणि सोप्या शब्दात सांगायचं तर सीबीएसई आयसीएससीच्या 10वीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. त्याचबरोबर 12वीच्या परीक्षा कालांतरानं घेण्यात येतील असं म्हटलं गेलंय. 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं गुणांकन होणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धती ही आतापर्यंतच्या म्हणजे 10वीतल्या त्यांच्या वर्षभरातल्या कामकाजाच्या अनुभवावर आधारावर तयार केली जाईल आणि त्या आधारे त्यांना 10वीचे मार्क केंद्र बोर्डामध्ये दिले जातील. ज्यांना हे मान्य नसेल त्यांच्यासाठी जून मध्ये परीक्षा घेतली जाईल असं आश्वासन तूर्त देण्यात आलेलं आहे. केंद्र बोर्डाने हा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण देशभरात तो केंद्र बोर्डासाठी लागू होतो. अशा वेळेला राज्य बोर्डामध्ये नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही याबाबतचे घोळ सुरू झाले आहेत. छत्तीसगडनं 10वी 12वीच्या संदर्भातला स्वतःचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रानं मात्र अद्याप 10वी 12वीच्या बाबतीत ठोस अशी भूमिका घ्यायची की नाही घ्यायची याबाबतचं मंथन सुरू आहे. तुर्तास राज्यामध्ये परीक्षा होतील याच भूमिकेचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्या परीक्षा कशा पद्धतीनं आणि काय पद्धतीनं कशा टप्प्यानं होतील याच्यावरची निर्णय प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान पालक आणि विद्यार्थी एका वेगळ्याच चिंतेत आहेत. आत्ताच्या घडीला राज्य बोर्डाची मुलं आणि केंद्रीय बोर्डाची मुलं ही अभ्यासक्रमाच्या बाबतीत पहिल्या टप्प्यापासून एकमेकांची स्पर्धा करतात. महत्त्वाच्या परीक्षांमध्ये ज्या वेळेला करिअर घडवण्याची परिस्थिती असते त्यावेळेला केंद्र बोर्डाची मुलं यशस्वी ठरतात अशा प्रकारचा एक समज दृढ झालेला आहे. आणि त्यामुळे आता जर समजा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीच्या आधारे केंद्र बोर्डाच्या मुलांना जास्त फायदा मिळणार असेल तर राज्य बोर्डाच्या मुलांना तो का मिळू नये अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करत राज्य बोर्डावर सुद्धा 10वीच्या 12वीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धती आधारे विद्यार्थ्यांचे निकाल द्यावेत अशी विनंती केली जाते. पण मुळात घोकमपट्टीच्या आधारे ज्या ज्या ठिकाणी राज्य बोर्डांचे अभ्यासक्रम सुरू आहेत तिथे अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धती कितपत प्रभावी आहे आणि मुळात परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या या विषयांतर्गत आज आपण लक्षवेधीची चर्चा करत असताना आपल्याला हेही जाणून घ्यायचंय की परीक्षा हाच आयुष्यातला एकमेव आणि महत्त्वाचा टप्पा आहे का. आपण सर्व मान्यवर आजच्या लक्षवेधीमध्ये त्याचीच चर्चा करणार आहोत. लक्षवेधीच्या आजच्या विषयाचं नाव परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या. आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. मुंबईमध्ये आपल्या स्टुडिओत उपलब्ध आहेत चर्चेसाठी काँग्रेसचे प्रवक्ता तसंच मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस दत्तू गवाणकर, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव जोडल्या गेलेल्या आहेत. श्रेया साडोलकर ही विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत जोडली गेली आहे. आपल्यासोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं अमित होशिंग आहेत आणि शिक्षण तज्ञ म्हणून गजाननराव एकबोटे आहेत. गजाननराव एकबोटे हे पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख आहेत. आपल्या सोबतच्या या चर्चेमध्ये ते शिक्षण तज्ञांची आणि शिक्षण विषयक ज्या पद्धतीनं संस्था चालकांची भूमिका येणं अपेक्षित आहे ती सुद्धा ते मांडतील. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत स्वागत करतोय. पहिला अत्यंत थेट आणि स्वाभाविक प्रश्न हा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून असलेल्या श्रेया साडोलीकर यांना असणार आहे. श्रेया, अभ्यास करायला घेतला होता का अभ्यास झाला नव्हता आणि परीक्षा रद्द झाली आहे म्हणून आनंद आहे का परीक्षा होणार आहे म्हणून काय परिस्थिती आहे? ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे की परीक्षा घ्यायला हवी. ती लेट घेतली तरी चालेल कारण की मी सध्या 12वीत आहे आणि 12वी हा करिअरचा एक महत्वाचा टप्पा आहे. 12वीच्या पर्सेंटेजवर पुढचं आयुष्य असतं.
त्यामुळे परीक्षा लेट झाली तरी चालेल, पण परीक्षा घ्यायला हवी असं मला श्रेया, आता हे आणि श्रेया तुम्ही म्हणताय 12वीच्या गुणांच्या आधारे पुढचं आयुष्य असतं. आमच्या वेळेला आम्हाला पालक म्हणायचे 10वीच्या आधारे पुढचं आयुष्य ठरत असतं. हे नक्की 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या आधारे पुढचं आयुष्य ठरतं म्हणजे काय होतं? जरी असं असलं की जरी असं असेल की लोक म्हणतात की आपल्याला साधारण 10वी 12वीच्या पर्सेंटेजवर आपलं पुढचं की ही अभ्यासात कशी असेल किंवा हा अभ्यासात कसा असेल असं म्हणतात. असं काही जणांचं मत असेल याच्या विरुद्ध की असं काही नसेल, पण शेवटी दुसऱ्यांना दाखवायला किंवा दुसऱ्यांना समजवायला 12वी आणि 10वीचे मार्क खूप महत्वाचे असतात. ठीक आहे, असं माझं मत आहे. हरकत नाही. विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या मार्कांची अत्यंत काळजी असते, कारण त्यातून नंतरच्या टप्प्यात म्हणजे 10वी 12वी पास झाल्याच्या नंतर तुम्ही कुठला अभ्यासक्रम निवडणार आहात, त्या अभ्यासक्रमाच्या साठी तुमची कितपत तयारी झालेली आहे, त्या अभ्यासक्रमाच्या साठी असलेल्या सर्वोत्तम शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला कसा प्रवेश मिळणार आहे. इतकंच नाही तर तुम्ही चांगले मार्क मिळवले तर तुम्हाला शिष्यवृत्तीही मिळू शकते. त्या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाचा बोजा हा तुमच्या पालकांवर येणार नाही. अशा प्रकारच्या अनेक अपेक्षा बाळगून मुलं चांगले मार्क अर्थात चांगले गुण मिळवण्यासाठी मेहनत करत असतात. एका बाजूला मुलांची ही मेहनत आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे पालक सुद्धा काही कमी मेहनत घेत नाहीत. आपल्या सोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं अमितजी आहेत. अमितजी, तुमची मुलं कुठल्या इयत्तेत आहेत आणि आत्ताच्या घडीला केंद्रीय बोर्डाच्या निर्णयामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या यात्रेवर प्रवासावर काही परिणाम होणार आहे का? नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानतो की इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही ही चर्चा आयोजली आहे. माझी मुलगी आत्ता 9वीतच आहे, त्याच्यामुळे मला एवढं काही जास्त टेन्शन नाही आहे. पण जसं आत्ता आपल्या प्रतिनिधी बोलल्या की अभ्यासाचं करिअर म्हणजे 10वी आणि 12वी हे करिअर महत्त्वाचं असतं, लोकांना दाखवण्याकरता मार्क असतात. तर याच्यात मी म्हणेन की मुलांपेक्षा जास्ती पालक लोकच खूप जास्ती टेन्शन घेतात आणि पालक लोकांचाच याच्यात बऱ्यापैकी हातभार असतो. मुलांना 10वी 12वी महत्त्वाचं आहे या विषयावर, तो वेगळा मुद्दा आहे. पण सध्याच्या घडीला परीक्षा घ्यायच्या की नाहीत हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. जिथे जिथे ऑनलाईन एक्झाम घेण्याची सुविधा उपलब्ध असेल, जे मुलं ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात त्या लोकांना ऑनलाईन एक्झाम अगदी सहजपणे होऊ शकते. सरकारकडे यद्ययावत यंत्रणा आहेत, टेक्नॉलॉजी आहे, अतिशय हुशार लोक आहेत. ऑनलाईन एक्झाम घेऊन म्हणजे टायमिंग लावून, जसं 3 तासात तुम्हाला पेपर सोडवायचा आहे तर 3 तासाचं टायमिंग देऊन लिंक देऊ शकतात, लिंक देऊन पेपर घेऊ शकतात. जिथे म्हणजे शहरी भागात आणि ग्रामीण भागात जिथे ऑनलाईनची सोय उपलब्ध नसेल त्या लोकांबद्दल सरकारला विचार करावा लागेल. बर, थोडक्यात आपण पालक या नात्यानं परीक्षा घ्यायला हव्यात या भूमिकेचे आहात. आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं श्रेयाशी बोललो तेव्हा तिचंही म्हणणं आहे की हो, परीक्षा व्हायला हवी. मग अशा वेळेला परीक्षा न घेणारी माणसं ही कुठल्या आधारावर निर्णय घेत आहेत? तर सध्याच्या काळात कोरोना हे त्याच्यासाठी एक अत्यंत सहज सोपं कारण सापडलेलं दिसतंय. परीक्षा न घेण्याच्या मागची कारणं ही गेल्या वर्षी पण दिली जात होती आणि याही वर्षी दिली जात आहेत. आता कशा पद्धतीनं त्यातलं एक महत्वाचं गणित बदलतंय ते पहा. गेल्या वर्षी राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या बाजूचं होतं, यावर्षी राज्य सरकार परीक्षा घेण्याच्या बाजूचं आहे. कोरोना गेल्याही वर्षी होता, कोरोना याही वर्षी आहे. मग अशा वेळेला राज्य सरकारची एक भूमिका कायम का राहत नाही? प्रेरणा होनराव. या एकंदर परिस्थितीचा आढावा घेत असताना राज्य सरकार हे गेल्या वर्षभरापासून आपण त्यांचा एकंदर स्टँड बघतो या विषयामधला. प्रत्येक विषयामध्ये खूप सगळं कन्फ्युजन, एखादा निर्णय घेतल्यानंतर तो लगेचच बदलून जातो किंवा ती परीक्षा तोंडावर आल्यानंतर आपण एमपीएससीचं उदाहरण फार प्रकर्षाने बघितलेलं आहे
गेल्या वर्षभरामध्ये 5 वेळा एमपीएससी, अगदी रविवारी एमपीएससी तर शनिवारी रविवारी ती कॅन्सल झाली. आणि मग विद्यार्थ्यांचा खूप मोठा उद्रेक झाल्यानंतर आता एमपीएससीचा एक टप्पा झालाय, तर एक टप्पा आणखीनही तसाच आणखीन रिमेनिंग आहे. मला असं वाटतं की या विषयामध्ये केंद्र सरकारने गेल्या वर्षभरामध्ये ज्या एक्झाम्स घेतल्या, युपीएससीच्या एक्झाम्स असतील, नीट, जेई मेन्स ऍडव्हान्स, त्या दोन्ही एक्झाम्स असतील, त्यांनी एक आदर्श महाराष्ट्रामध्ये घालून दिलाय. पण केंद्र सरकारच्या या आदर्शाला बघून आपण त्याचं अनुकरण महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे होतं, असं प्रकर्षाने मला शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना, विद्यार्थ्यांमध्ये काम करत असताना वाटतं. पण राज्य सरकारचा हा सगळा सावळा गोंधळ बघून पुन्हा सीबीएसई जी सेंट्रलाइज पद्धतीने होणार आहे ती कुणाच्या जीवावर घ्यायची, हा एक मोठा प्रश्न सीबीएसईच्या समोर निर्माण झाला आणि त्या कारणाने 10वीच्या परीक्षांच्या बाबतीमध्ये हे निर्णय घेतले. मला असं वाटतं की आत्ताची ही योग्य वेळ आहे, ज्यावेळी राज्य सरकारने स्वतःचं कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याच्या ऐवजी ज्यांचं खरंच भविष्य 10वी आणि 12वीच्या गुणांवरती आधारित असतं, विद्यार्थ्यांनी या काळामध्ये कष्ट घेतलेले, एक आदर्श घालून द्यावा. प्रशासकीय यंत्रणा त्याची योग्य ती नियमावली घेऊन आता ह्या परीक्षा कंडक्ट करणं फार गरजेचं आहे. नाही, पण मग प्रेरणा हुंदराव केंद्र बोर्ड परीक्षा घेत नाहीये, त्यांना काय सुचवायला जाणार आहात? केंद्राने मागच्या वर्षभरामध्ये फार आदर्श पद्धतीने नीट, जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे 12वीच्या विद्यार्थ्यांची, ती घेऊन दाखवली. जेई मेन्स, जेई ऍडव्हान्सच्या दोन्ही एक्झाम्स घेऊन दाखवल्या. पण महाराष्ट्रामध्ये सातत्याने सीबीएसई हे सेंट्रल बोर्ड आहे हे नक्की, पण ते राज्यामध्ये राबवलं जातं. राज्य सरकारचं कोऑर्डिनेशन त्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण सगळ्यात जास्त कोविड केसेस तर राज्य महाराष्ट्र बघतो, त्यावेळी महाराष्ट्र सरकार इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये. केंद्र सरकार कुणाच्या जीवावर 10वीची परीक्षा घेणार आता, ज्यावेळी राज्य सरकारच 5-5 वेळेस एक्झाम्स कॅन्सल करत आहे, शिक्षणाचं एक धोरणही ठरवत नाहीये, त्यावेळी इतक्या मोठ्या याच्यावर आपण सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी या नात्यानं काँग्रेस प्रवक्ता आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस दत्तू गवाणकर यांना बोलण्याची संधी देतोय. ते आपली बाजू मांडतील आणि त्यानंतर शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं गजाननराव एकबोटे. बिलकुल प्रसादजी, असं आहे की राज्य शासन हे आरोग्याला प्राथमिकता देत आहे की कोरोनाचं एवढं महाभयानक संकट असलेलं आणि जास्त केसेस ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत. मुलांना त्याचा त्रास होऊ नये, जर परीक्षा घेतल्या तर त्या ठिकाणी संक्रमण अधिक वाढण्याची शक्यता आहे. आता या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडताच, त्यात काही आक्षेप नाही आणि हस्तक्षेप केवळ या मुद्द्याचा. एकदा नक्की भूमिका काय आहे ते सांगा. तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षा घ्यायच्या आहेत का? असतील तर त्या ऑफलाईन घेणार आहात का ऑनलाईन घेणार आहात हे आधी स्पष्ट करा, मग चर्चेला पुढे जाऊया. मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तूर्त आत्ताच्या परिस्थितीनुसार काही काळ त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत. यावर योग्य निर्णय हा सरकार लवकरच घेईल, त्याबद्दल आपण चिंता करू नये, आश्वस्त असावं. आणि यामध्ये पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या ज्या भूमिका आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावनांचा आदर करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे राज्यामध्ये आज ना उद्या 10वी-12वीच्या परीक्षा होणार आहेत, बरोबर आहे? त्यावरती निर्णय निश्चितपणे घेतला. आता कोविडची परिस्थिती कशी होते आहे, तो जर कंट्रोलमध्ये असेल आणि नियंत्रणात जर आला तर निश्चितपणे या परीक्षा घेतल्या जातील. अच्छा, पालक आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अपेक्षा ही आहे की परीक्षा घेतल्या जाव्यात. राज्य सरकारच्या वर धरसोड वृत्तीनं धोरण आखण्याचा आक्षेप घेतला जातोय भारतीय जनता पार्टीकडून. आपण शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं गजाननराव एकबोटे यांना संधी देतोय. गजाननराव, आपण स्पष्ट करावं की परीक्षा न घेणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी केवळ आणि केवळ कोरोनाच्या कसोटीवर तपासायला हव्यात का त्याच्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाण पण आहेत? कारण विद्यार्थी भले आज एखाद्या वेळेला भूम परांड्याचा असेल, विद्यार्थी एखाद्या वेळेला सिंधुदुर्गाचा असेल आणि विद्यार्थी एखाद्या वेळेला मुंबईचा असेल, तो त्याच वेळेला स्वतःची स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पण करत असतो आणि राष्ट्रीय पातळीवर पण करत असतो. तेव्हा परीक्षा घेणं आणि न घेणं या निर्णयाचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम काय असतात? गजाननराव एकबोटे, पुण्याहून. प्रथमतः मी आपले
आभार मानतो, कारण या फार मोठ्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तुम्ही ताबडतोब चर्चा आयोजित केलेली आहे आणि त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आपलं चॅनल या बाबतीत फारच पुढे असतं नेहमी. मला एक विचार मांडायचा आहे की परीक्षा घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि आपण जे म्हणलेलं आहे की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिमाणं जी आहेत त्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या एकंदर भवितव्याच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने हे परीक्षा घेणं हे सुद्धा फार अत्यावश्यक आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थी पुण्याचा असो किंवा मुंब परंड्याचा असो, ह्या प्रत्येकाला काहीतरी करिअर आहे आणि अतिशय हुशार विद्यार्थी हे ग्रामीण भागात असतात आणि त्यांना सुद्धा करिअर आहे. असं काही गैरसमज कोणी करून घेऊ नये की शहरी भागातच हुशार विद्यार्थी ग्रामीण भागात नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेची कसोटी परीक्षेमध्येच लागते आणि गुणवत्ता त्यांना परीक्षेच्या माध्यमातून सिद्ध करता येते. त्यामुळे परीक्षा ही घेणं ही अतिशय आवश्यक आहे. परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो थोडा पोस्टपोन करावा. 1 महिन्यांनी 15 मेच्या सुमारामध्ये याचं थोडं पुनरावलोकन करावं परिस्थितीचं आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. पुण्यामध्ये 11वीच्या ॲडमिशन्स या फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालू होत्या. त्यामुळे आपण परीक्षा थोड्या उशिरा 10वीच्या घेतल्या तरी काही बिघडत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या नॅशनल इंटरनॅशनल करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा घेणं आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे 11वीच्या ज्या यात एक छोटीशी आणखीन सुधारणा किंवा तुमच्याकडून एक आणखीन महत्वाच्या विषयावर मत अपेक्षित करतो. ते असं आहे, केंद्र बोर्डानं परीक्षा घ्यायच्या नाहीत असं 10वीच्या बाबतीत ठरवलं. ज्यांना कोणाला अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धतीच्या आधारे मिळणारे मार्क पसंत नसतील, त्यांचं मूल्यांकन पसंत नसेल, त्यांच्यासाठी जूनमध्ये परीक्षेचा पर्याय ठेवला. केंद्र बोर्डाच्या या टप्प्याचं किंवा या निर्णयाचं अनुकरण देशभरात व्हावं अशी ही चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सर्वच राज्यांवर, केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, सर्वच राज्यांवर हा एक दबाव वाढतोय की यंदा परीक्षा घेऊच नका. परीक्षा घेऊच नका हा दबाव हा एका बाजूला राजकीय आणि दुसऱ्या बाजूला पालकांमधून सुद्धा आहे. हे घातक आहे का? अशा प्रकारचा दबाव निर्माण करणं गजाननराव घातक आहे का? घातक म्हणजे अतिशय घातक आहे आणि दुसरं म्हणजे सेंट्रल बोर्डाच्या मध्ये जसं इंटरनल असेसमेंट इव्हॅल्युएशनची पद्धती सिस्टमॅटिक आहे तशी आपल्या स्टेट बोर्डाची परिस्थिती नाही आहे. स्टेट बोर्डामध्ये अंतर्गत मूल्यमापन हे व्यवस्थितपणे केलं जात नाही. आता 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांचं आता सरकारने नोटिफिकेशन काढलेलं आहे की लेखी परीक्षा जी त्यांनी डिक्लेअर केली आहे त्यानंतर 20 मार्काचं इंटरनल इव्हॅल्युएशन करा म्हणून आणि 20 मार्काच्या आधारे काही 100 मार्क द्यायचे आहेत का आपण आणि त्यातले 10 मार्क विद्यार्थ्यांच्या वया तपासायचे आणि 10 मार्काचं ऑनलाईन एज्युकेशनचं परीक्षा घ्यायची अशा प्रकारचं सर्क्युलर गव्हर्नमेंटने काढलेलं आहे आणि त्यामुळे हे जे अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था आहे ती काही योग्य आपल्या स्टेट बोर्डात नाही आणि त्यामुळे असं प्रेशर निर्माण करणं एसएससी बोर्डावर हे अतिशय घातक आहे. दुसरी गोष्ट अशी की केंद्रीय बोर्डांचा जो निर्णय झालेला आहे की ज्यांना मान्य नाही त्यांनी आम्ही जून महिन्यामध्ये परीक्षा घेऊ, हे इतकं हास्यास्पद धोरण आहे किंवा परीक्षा घ्यायची नाही तर घ्यायची नाही म्हणून तरी ठरवा किंवा घ्यायचं तर घ्यायचं म्हणून ठरवा. दोन्ही दगडीवर हात कसं काय ठेवता तुम्ही? म्हणजे ज्यांना मान्य नाही त्यांची आम्ही परीक्षा घेणार आणि ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे, जे हे केलेलं आहे त्यांना तुम्ही अंतर्गत मूल्यमापनाच्या ह्याच्यावरती करणार. ही थोडा विरोधाभास या धोरणामध्ये दिसतोय. या मुद्द्यावर प्रेरणा होनराव यांच्याकडे आपण जाऊयात. प्रेरणा होनराव आपल्यासोबत ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत. प्रेरणाजी, आता इथे जो धरसोड असलेल्या धोरणाचा आरोप तुम्ही थोड्या वेळापूर्वी राज्य सरकारच्या वर करत होतात, आत्ताच्या घडीला तोच आक्षेप आता केंद्रातल्या भाजप सरकारच्या शिक्षण धोरणाबाबत समोर येतोय. आपण ऐकलं असेल, गजाननराव म्हणाले थोड्या वेळापूर्वी प्रस्तावनेत सुद्धा आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की आता ज्यांना केंद्रीय मूल्यमापन पद्धती अनुसार वार्षिक मूल्यमापन, अंतर्गत मूल्यमापनच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या केंद्रीय बोर्डातले मार्क पसंत पडणार नाहीत, त्यांनी जूनमध्ये परीक्षा द्यायची. मग जर जूनमध्ये एक परीक्षा देण्याचा त्यांच्यासाठीचा पर्याय तुम्ही खुला करत असाल तर त्यापेक्षा परीक्षाच का घेत नाही सरसकट जूनमध्ये?
आधी तर मी आपला हा मुद्दा पण मी बोलते. मला दत्तू गवाणकरजींनाही मगाशीच्या विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारायचा ते. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धरसोड वृत्ती आणि सगळा संभ्रम दत्तू गवाणकरजींच्या बोलण्यात पण तोच संभ्रम आता महाराष्ट्राच्या जनतेने ऐकला. अगदी मी आपल्याला प्रेरणाजी पूर्ण वेळ आणि संधी देईन. आत्ताचा विषय हा दत्तू गवाणकर नाहीये. आत्ताचा विषय हा गजाननराव एकबोटेंनी उपस्थित केलेल्या केंद्र सरकारच्या धरसोडी वृत्तीचा आहे. त्यावर तुम्ही बोला. मी दत्तू गवाणकरांच्या आक्षेपावर पण बोलायची संधी आपल्याला नक्की देतो. सरकारच्या धरसोड वृत्तीच्या विषयी मला वाटतंय गजाननराव एकबोटेजींचा तसा अर्थ नव्हता माझ्या दृष्टीने. बर, प्रश्न एक आहे की सीबीएसई ज्यावेळी परीक्षा राबवत आहे त्यावेळी त्या परीक्षा राबवल्या जातात राज्यांमध्ये. राज्य सरकार जर त्या व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करू शकत असेल तर त्या परीक्षा सेंट्रल बोर्डाला घेण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज महाराष्ट्राने केंद्र सरकारला सांगावं की सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा आम्ही आमच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. छत्तीसगड सांगेल, गुजरात सांगेल, राजस्थान सांगेल. मला वाटतंय सेंट्रल बोर्ड त्या परीक्षा घेण्यात तशा पद्धतीने घेण्यासाठी सेंट्रल बोर्डाला प्रॉब्लेम नाहीये. पण राज्यांचं जे कन्फ्युजन आहे सीबीएसईच्या परीक्षा राबवण्याच्या बाबतीतलं ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतःच्या बोर्डाच्या परीक्षांच्या बाबतीत राज्य काय करणार हे आज राज्य सांगू शकत नाही. ते सेंट्रल बोर्डाला कधीच सांगू शकणार नाही की ते सीबीएसईच्या एक्झामच्या बाबतीमध्ये काय स्टँड घेणार. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रल बोर्डाने जी परीक्षा कॅन्सल केलेली आहे ती 100% बरोबर आहे. त्यांचं विद्यार्थ्यांचं अनालिसिस हे अतिशय प्रॉम्प्ट आहे. तुम्ही असं सांगू इच्छित आहात की जर राज्य सरकार संबंधित परीक्षांची जबाबदारी घेणार नसेल तर केंद्रानं त्यांच्या परीक्षांच्या बाबतीतली यंत्रणा राज्यांमध्ये राबवायची कशी. आता त्या निमित्तानं दत्तू गवाणकरांसाठीचा प्रश्न असा उपस्थित राहतो. दत्तूजी, राज्य सरकारनं सीबीएसईच्या परीक्षा, आयसीएससीच्या परीक्षांच्या बाबतीत कुठली घोषणा किंवा सूचना केंद्राला कळवली होती का? असं आहे प्रसादजी, आता या तावातावाने सांगतायत की यांना विचारा की भाजप शासित जी राज्य आहेत त्या राज्यांनी काय केंद्राला कळवलंय? त्या सर्वांनी रद्द करायचा निर्णय घेतला का? त्यांनी कळवलाय का की बाबा या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत? केंद्राने हा परस्पर घेतलेला निर्णय. राज्यांना त्यांनी न कळवता न विचारता घेतलेला एकांगी निर्णय आहे आणि तो अगदी चुकीचा निर्णय आहे. त्यांनी या परीक्षा पुढे ढकलायला हव्यात. जशा राज्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यांनी जशा त्याला पुढे ढकललेल्या त्या पद्धतीने त्यांनी पुढे ढकलल्याच आहे. त्यांनी तर त्यातली दत्तू गवाणकर त्यांनी तर 10वीची परीक्षा रद्दच केली आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा काय आहे? आता प्रेरणाताई ज्या सांगत आहेत की महाराष्ट्र घेऊ शकत नाही म्हणून रद्द केली. भाजप शासित जी राज्य आहे ती भाजप शासित राज्य घेऊ शकत नाहीत असं पण आहे का? तुमची किती राज्यांमध्ये तुमची सत्ता आहे? अशा ठिकाणी तुम्ही त्या राज्यांना विचारात घेतलेलं आहे का? तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण देताय पण भाजप शासित जी राज्य आहेत त्या भाजप शासित राज्यांमध्ये त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली आहे का? ठीक आहे, या मुद्द्यावर आपण प्रेरणा होंद्राव यांना बोलायची संधी देऊयात, त्यांचं उत्तर घेऊयात. प्रेरणाजी, तुमच्या राज्यांनी सांगितलं असेल की या परीक्षा प्रेरणाजी तसं स्पष्ट करा. ठीक आहे, प्रेरणा होंद्राव आपलं उत्तर अपेक्षित करतो. आपल्यासाठी वेळेची मर्यादा आहे. कदाचित त्यांचा फोन डिस्कनेक्ट होतोय वारंवार, आपल्याला असं लक्षात येत आहे. म्हणूनच प्रेरणा होंद्राव यांचा संपर्क तुटतोय. मला आवाज ऐकू येतोय आपला? येस, आत्ताच्या घडीला तुम्ही दृश्य स्वरूपात पण समोर आलात. आपला म्हणणं मांडा. दत्तू गवाणकरांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय. मला असं वाटतंय दत्तूजींनी स्वतःचं कन्फ्युजन केंद्राच्या माथी मारू नये. आजच्या क्षणी महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून ज्या गोष्टी तुमच्या प्रश्नाला त्याविषयी तुम्ही महाराष्ट्राच्या माती मारू नका. शिक्षण यंत्रणा नाहीतरी तुम्हाला महाराष्ट्राच्या माती मारायच्या सवयी पडलेल्या आहेत. दत्तूजी नेहमी तुम्हाला इथे मराठी प्रश्नपणाचा आमचा जो आरोप आहे महाराष्ट्र द्रोहीचा तो तुम्ही ते सिद्ध करता. नेहमी तुम्हाला जो महाराष्ट्रावरती आक्षेप असतो मग भाजप शासित राज्यांनी या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही घ्याव्यात हे केंद्राला कळवलं आहे का? त्यांनी केंद्राला या परीक्षा रद्द करण्याबाबत कळवलं होतं का? दत्तू गवाणकर एक मिनिट. नुसता महाराष्ट्रावर दत्तू गवाणकर आरोप करू नका. दत्तू गवाणकर, तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याला उत्तर द्यायची संधी द्या. आता आपण त्यांना संधी दिली आहे तर तुम्ही ऐकायचंही थोडंसं संयमाचं धोरण बाळगा. ठीक आहे ना, आपण त्याच्यावर चर्चा करतोय. प्रेरणाजी आपण थेट मुद्द्यावर या आणि कृपया प्रश्नाचं उत्तर द्या.
मला असं वाटतंय दत्तूजींनी आज महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक दृष्ट्या घेतलेला एक निर्णय महाराष्ट्र सरकारचा ठाम निर्णय आत्ताच्या क्षणी सांगावा. महाराष्ट्र सरकारने शिक्षण यंत्रणेमध्ये घेतलेला एक ठाम निर्णय. ठाम निर्णय तुम्ही घेऊ शकता का? तुमचा अभ्यास कमी आहे. छत्तीसगड गव्हर्नमेंट केंद्र सरकारला की महाराष्ट्रामध्ये तुमच्या येऊ शकत नाही म्हणजे महाराष्ट्राचा कमीपणा करायचा हा तुमचा उद्देश आहे का? एक मिनिट थांबा. एक मिनिट. दत्तू गवाणकर आणि प्रेरणा होनराव दोघेही थांबा. मला यामध्ये एक छोटासा विषय दत्तू गवाणकरांना विचारायचा आहे. अहो दत्तू गवाणकर, प्रस्तावनेत सुद्धा या गोष्टीचा आपण उल्लेख केला ना की कोरोना गेल्याही वर्षी होता, कोरोना याही वर्षी आहे, पण परीक्षा घेण्याच्या बाबतीत तुमचं गेल्या वर्षीचं धोरण वेगळं होतं आणि या वर्षीचं धोरण वेगळं आहे. बिलकुल प्रसादजी, असं आहे आता या वेळेला परिस्थिती बदले लोकांच्या भावना आहेत की परीक्षा व्हावी, लोकभावनेचा आदर केला पाहिजे की नाही. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून अनेक लोकांनी, लाखो लोकांनी आपली मनीषा इच्छा व्यक्त केलेली आहे की या ठिकाणी परीक्षा आता त्या तुम्ही मान्य करताना की पालकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे परीक्षा व्हावी. बिलकुल त्यांची इच्छा आहे परीक्षा. मग परीक्षा व्हावी ही इच्छा असेल तर परीक्षा घेतली का जात नाही? आता घेतली. आता कोरोनाचं संक्रमण आहे साहेब. या काळामध्ये घेतलं तर विद्यार्थी संक्रमित होतील आणि ठीक आहे. पालकांची भावना आहे, याच्यावर पालकांची भूमिका, पालकांच्या भावनेचाही आदर केला. याच्यावर पालकांची भूमिका ऐकू. अमित होशिंगत आपल्या बरोबर, श्रेया सालोडकर पण आहे आपल्या सोबत. अमितजी, पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया मांडा. मुळात शैक्षणिक धोरण जर असं धरसोडीचं असेल, सर सगळ्यात पहिले जी मी प्रश्न पूर्ण करतो. एकच मिनिट, मला प्रश्न पूर्ण करू द्यात फक्त. अमितजी, पालक या नात्यानं स्पष्टपणे सांगा, जर समजा केंद्राचं का असेना, राज्याचं का असेना, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळणारी जर समजा अशी धरसोडीची शैक्षणिक भूमिका असेल तर पालक म्हणून येणारा ताण किती असतो? सर खूप जास्ती ताण असतो पालक म्हणून. म्हणजे याची कल्पना ज्यांचे पोरं ऑलरेडी 10वीत गेलेले आहेत किंवा 10वी पास झालेले आहेत त्यांना असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि दुःखाची गोष्ट तर अशी आहे की बीजेपी असो, काँग्रेस असो, एनसीपी असो, कोणीही असो, प्रत्येकजण मुलांच्या भवितव्याचं फक्त पॉलिटिक्स करतात आहे. वर्षा गायकवाड मॅडमनी आजपर्यंत एकही मुद्देसूद धोरण घेतलेलं नाही आहे. आम्ही त्यांच्याकडे म्हणजे परीक्षा घ्यायची की नाही हा विषय तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा या करोनाच्या काळात कठीण परिस्थितीत नागपूरच्या शाळा अवैधरित्या पालकांकडनं फीज वसूल करतात आहे, धमकवण्याचे कामं करतात आहे, पैसे भरले नाही तर ऑनलाईन क्लासेस बंद ठेवलेले आहेत, टीसी देण्याची धमकी देतात आहे. एवढ्या सगळ्या कंप्लेंट वर्षा गायकवाड मॅडमकडे दिल्या असताना सुद्धा याच्याकडे त्यांनी कानाडोळा केलेला आहे. बच्चू कडू साहेब जे आपले राज्यमंत्री आहेत ते आम्हाला मदत करू इच्छितात आहे, पण वर्षा गायकवाड मॅडमची त्यांना काहीही मदत नाही. तर ठीक आहे, धरसोडीचं जे धोरण आहे की परीक्षांच्या बाबतीतच केवळ धोरण धरसोडीचं नाही तर एकूणच शैक्षणिक हक्क अबाधित ठेवण्याच्यासाठी म्हणून राज्य सरकारचा जो कणखरपणा हवा तो दिसत नाहीये. श्रेयाला माझा एक पुढचा प्रश्न असणार आहे. श्रेया, आत्ताच्या घडीला इथे जो राजकीय वाद चाललाय त्यापासून तू स्वतःला दूर ठेव, स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे. 12वीतली विद्यार्थिनी आहेस, तुला 12वीतल्या गुणांच्या आधारे अधिक चांगलं करिअर निवडायचं आहे समजा, असं धरून चाल. तू राज्य बोर्डाची विद्यार्थिनी आहेस असं मला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मला असं विचारायचंय की जर समजा आता सीबीएसई आयसीएससीच्या मुलांना अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धतीनं मार्क दिले गेले, याचा राज्य बोर्डाच्या मुलांना काय नफा नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यांना काय फायदा तोटा होईल? तुम्ही परत एकदा प्रश्न रिपीट करू शकता का? ठीक आहे, मी परत एकदा प्रश्न विचारतो. माझा आवाज आता नीट येतोय का? हो येतोय. बर, प्रश्न असा आहे की राज्य बोर्डाच्या मुलांच्या समोर अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धतीनं ज्या वेळेला, ज्याला मराठीमध्ये आता इंटरनल असेसमेंट सिस्टम म्हणतात, त्या पद्धतीनं जेव्हा सीबीएसई आयसीएससीच्या मुलांना मार्क दिले जातील त्याचा काय परिणाम राज्य बोर्डाच्या मुलांच्या मार्कांवर आणि त्यांच्या स्पर्धेवर होऊ शकतो? श्रेया बोल, तुझं बोलणं सुरू कर आता. मला असं वाटतं की इंटरनल मार्क्सवर त्यांचे पूर्ण मार्क्स धरून चालता येणार नाही, कारण की 100 मार्क्सचा पेपर आणि 20 मार्कांचा इंटरनल याचा कुठेही काही संबंध येत नाही. 20 मार्कांचा इंटरनल म्हणजे
काय अंतर्गत मूल्यमापन जे त्यांचं ओरल किंवा बाकी इतर काही जे असतं ते त्यावरून लेखी पेपर किंवा मुलांच्या डोक्यातले विचार पेपरमध्ये थेअरीच्या पेपरमध्ये हे मांडता येत नाही. त्यामुळे 20 मार्क मला असं वाटतं की याच्यावरून मुलांचं एक नुकसानच आहे. ठीक आहे, एकदा गजाननराव एकबोटेंना मी विचारू इच्छितो. गजाननराव, सीबीएसई आयसीएससीचे विद्यार्थी अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धतीच्या माध्यमातून 10वी 12वी पास होऊन पुढे सरकतील. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ते आव्हान कसं ठरतील? नाही, आव्हान म्हणजे कसं आहे की मी मगाशी मुद्दा जो मांडला की जसं इंटरनल असेसमेंटची सिस्टीम सेंट्रल बोर्डामध्ये चांगल्या पद्धतीने राबवली जाते तशी ती स्टेट बोर्डांच्या शाळांमध्ये राबवली जात नाही. आता गव्हर्नमेंटनी सर्क्युलर असं काढलेलं आहे की 10वीची परीक्षा झाल्यानंतर 20 मार्काचं इंटरनल इव्हॅल्युएशन करा. त्याच्यामध्ये 10 मार्काचे त्यांना प्रश्न द्यायचे आणि त्यांच्या वह्या घरून मागून घेऊन तपासायच्या. हा काय चेष्टा का? हास्यास्पद आहे. घरं मुलं 4 मुलं एकत्र येऊन कॉप्या करून त्या वह्या पाठवणार, प्रत्येकाला 10 पैकी 10 मार्क देणार आणि 10 मार्क मौखिक परीक्षा ऑनलाईन घ्या आणि त्याच्या आधारे आपण 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट करायचं आणि त्याच्या आधारे 100 मार्काची आपण मार्क द्यायचं. ह्याच्या एवढी हास्यास्पद परीक्षा पद्धती नाही आणि त्यामुळे आपली आणि सेंट्रल बोर्डाची कुठे तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या परीक्षा या आपल्याला घ्याव्याच लागतील काही झालं तरी. मला असं वाटतं की करोना हा काही कायमचं दुसरी लाट राहणार नाही. एक मेडिकल एक्सपर्ट म्हणूनही मी तुम्हाला सांगतो. अगदी तुम्ही स्वतः डॉक्टर सुद्धा आहात आणि सर्जरी करणारे डॉक्टर आहात हे सुद्धा या चर्चेत नमूद करतो आणि याचसाठी नमूद करतो की त्याच्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही व्यक्त केलेलं मत हे किती महत्वाचं आणि वजनदार आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. दत्तू गवाणकर, आपल्यासाठी यातून निर्माण होणारा प्रश्न असा आहे, एक 10वीच्या मूल्यांकनाच्या साठी राज्य सरकारचा निर्णय हा घातक आहे विद्यार्थ्यांसाठी असं स्पष्ट एका शिक्षण तज्ञाचं मत आहे. मग असे सल्ले कोण देतं राज्य सरकारला? असं आहे की अजून हे निश्चित नाही आहे. आता परीक्षा घ्याव्यात असं सरकारचं मत आहे. याच करता सरकारने या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत. दत्तू गवाणकर, गजाननराव एकबोटे म्हणाले तशा प्रकारचे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही म्हणता अजून ठरलेलं नाही. यामुळेच गोंधळ जास्त वाढत जातो. सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये 12वी आणि जून महिन्यामध्ये 10वीच्या परीक्षा घेतल्या जातील. तूर्त हा निर्णय घेतलेला आहे. आता तो बदलला जाईल ही पुढची बाब आहे. कोरोनाची स्थिती कशी राहील, कोरोना जर आटोक्यात आला आणि त्याचं संक्रमण जर कमी झालं, त्याच्यावर कंट्रोल आला तर निश्चितपणे सरकार या परीक्षा घेण्याच्या मानसिकतेमध्ये आणि त्या परीक्षा होतीलच. सरकार परीक्षा घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, परीक्षा होतीलच असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आत्ताच्या घडीला जी परिस्थिती जन्माला आलेली आहे त्याचा प्रमुख जबाबदारीचा भाग कोणाच्या खांद्यावर टाकायचा? प्रेरणा होंद्राव, राज्य सरकार परीक्षा घेणार आहे, आज ना उद्या ती घेणार आहे. जी अमित जी, मी संधी देतो आपल्याला, एकदा पटकन प्रेरणा होंद्राव उत्तर देतील मग आपल्याकडे येतो. प्रेरणा जी बोला. मला आपला प्रश्न नाही कळला. आता राज्य सरकार असं म्हणतं आहे की परीक्षा आज ना उद्या होणार आहे. 10वी आणि 12वीच्या बाबतीत त्यांनी मे आणि जूनच्या संदर्भातली आपली भूमिका मांडली. याच भूमिकेच्या अनुषंगानं जर समजा मूल्यांकनाच्या बाबतीतली चर्चा करायची झाली तर एका बाजूला परीक्षा कधी ना कधीतरी होणार आहेत, मग त्याचे निकाल कधी लागणार आहेत, त्यामुळे पुढचं शैक्षणिक वर्ष किती पुढे जाणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय बोर्डाची मुलं अंतर्गत गुणमूल्यांकन पद्धतीनं पास होऊन आपल्या समोर परीक्षेच्या नंतर पुढच्या वर्षाच्या प्रवेशाच्यासाठी उभी ठाकलेली असणार आहेत. या सगळ्याचा साकल्यानं विचार करून सांगा की राज्य सरकारची भूमिका आत्ताची ही कितपत योग्य वाटते? आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला खरं तर विनंती करायची आहे राज्य सरकारला. आपण एखाद्या इन्स्टिट्यूटला कॉलेजला ज्यावेळी परवानगी देतो त्यावेळी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरल एकंदर आपण त्यांचं डेव्हलपमेंट बघितलेलं असतं. त्यामुळे आज एक शिक्षण संस्थेची डायरेक्टर मी पण आहे. माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं सोशल डिस्टन्सिंग राखून त्यांची परीक्षा कशी घेतली जाईल एवढं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक शाळेकडे प्रत्येक इन्स्टिट्यूटकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारने आज निर्णय घेण्याची गरज आहे की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग हे मागच्या परीक्षांच्या काळात पाळलं गेलं सेंट्रल एक्झाम्सच्या वेळी, ते स्टेट बोर्डाच्या वेळी का नाही होऊ शकत?
तुम्ही टायमिंग डिसाईड करा, वेळ डिसाईड करा, प्रशासनाला कामाला लावा, एक नियमावली बनवा, एक्सपर्ट टीम घ्या, पण तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत आता खेळू नका. प्रेरणाजी, विद्यार्थ्यांना आपला आग्रह काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घ्यायचं आहे. तुमचं म्हणणं आहे 10वी-12वीच्या परीक्षा आत्ताच घ्याव्यात की ज्या पद्धतीनं त्या मे आणि जून मध्ये पुढे ढकललेल्या आहेत तेव्हा तरी घ्याव्यातच? मे आणि जून मध्ये ठरल्याप्रमाणे ज्या पद्धतीने ते पुढे ढकलल्यात त्या मे आणि जून मध्ये व्हाव्यात. त्याच्यामध्ये फार डिफरन्स येणार नाही सीबीएसई रिझल्ट मध्ये आणि 10वी-12वीच्या रिझल्ट मध्ये. यावेळेचं अकॅडमिक इयर आपण जुलै-ऑगस्ट मध्ये सुरू होईल असं समजू, पण त्या परीक्षा आता वेळेत झाल्या पाहिजेत. ठीक आहे. अमित होशिंग आहेत आपल्यासोबत, पालक प्रतिनिधी. ते पटकन यावरची भूमिका मांडतायत. अमितजी, वेळेची मर्यादा आहे 30 सेकंद आहेत. सर हो बिलकुल, माझं म्हणजे दोन्ही पार्टीजला, बीजेपी आणि काँग्रेस, सगळ्यांना माझं हे आव्हान आहे की सगळेजण ऑफलाईन एक्झाम घेण्याच्या मागे का बरं लागले आहेत. आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, जिथे जिथे टेक्नॉलॉजी आहे. सीबीएसईच्या 90% शाळांमध्ये पालकांकडे टेक्नॉलॉजी, मोबाईल, लॅपटॉप आहे. तर सीबीएसईच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. राज्यशासित जे काही शाळा आहेत, स्टेट बोर्डाच्या शाळा, तिथे समजा पालक लोकांची परिस्थिती नसेल, इव्हन ग्रामीण भागात जर परिस्थिती नसेल, तर तिथे टेक्नॉलॉजी उपलब्ध करून टप्प्याटप्प्यात, म्हणजे आज एप्रिल, मे, जून, जुलैच्या शेवटपर्यंत टेक्नॉलॉजी उपस्थित करून, टेक्नॉलॉजीचा पुरवठा करून आपण मुलांचे 10वी आणि 12वीच्या परीक्षा अतिशय आरामात, जर चांगल्या पद्धतीचं मायक्रो लेवलला मॅनेजमेंट जर चांगलं असेल राज्याचं, तर या परीक्षा ऑनलाईन सुद्धा एक्झिक्यूट केल्या जाऊ शकतात. याच्याकरता ऑफलाईन एक्झामच घेण्याची गरज नाही. ठीक आहे. आपल्याला एक वेळेची मर्यादा आहे. छोटीशी विश्रांती घेऊन आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागात जेव्हा लगेच परत येऊ त्यावेळेला या ऑनलाईन ऑफलाईन वादाची सुद्धा चर्चा करू. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात परीक्षा घ्यायच्या की नाही या शीर्षकांतर्गत सुरू असलेल्या लक्षवेधीच्या दुसऱ्या भागाची करतोय आणि इथे मुद्दा असणार आहे तो ऑनलाईन ऑफलाईन. परीक्षा ऑनलाईन असावी की ऑफलाईन असावी या संदर्भातला एक वाद गेला जवळपास दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या दरम्यानच्या काळात राज्य सरकारच्याच वैद्यकीय विभागाच्या ऑफलाईन परीक्षा अतिशय यशस्वीपणे गेल्या वेळेला राबवण्यात आल्या. आत्ताच्या काळात जेव्हा कोरोनाचा प्रसार अतिशय वेगानं होतोय त्यावेळेला परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आग्रह असू नये, त्या ऑनलाईन असाव्यात, अशा प्रकारचाही विचार पुन्हा एकदा अधिक वेगानं पुढे येतोय. प्रेरणा होंदराव, आपण स्वतः शाळा चालवताय, एका संस्थेच्या चालक या नात्यानं सांगा, यंदाच्या वेळेला तुमच्या लेखी ऑफलाईनचा पर्याय बरा आहे की ऑनलाईन परीक्षेचा पर्याय बरा आहे? आता एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती बघत असताना ऑफलाईन एक्झाम्स हा एकमेव पर्याय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण डिजिटलायझेशनच्या बाबतीत गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र राज्य म्हणून आपलं अनालिसिस केल्यानंतर फक्त आपण अशा गप्पा मारल्या की डिजिटलायझेशन झालं पाहिजे, आम्ही ऑनलाईन क्लासेस चालू, पण या महाराष्ट्रामधले मोर दॅन 60% विद्यार्थी हा असा आहे ज्याला ऑनलाईन एज्युकेशन घेता आलेलं नाही. त्यामुळे आज हे सगळं सेटअप उभं करणं, आता पालक प्रतिनिधींनी सांगितलं, मी आदर करते त्यांच्या भावनांचा, ते एक इनोसेंट वक्तव्य होतं असं मला वाटतं, पण आजच्या दिवशी यंत्रणा उभा करणं आणि अशी ऑनलाईन एक्झाम घेणं हे प्रेरणाजी, त्यांनी पालक प्रतिनिधी या नात्यानं अमितजींनी अशीही सूचना केली की नागरी भागामध्ये, शहरांमध्ये ऑनलाईन घ्याव्यात, ग्रामीण भागामध्ये जिथे नेटवर्कचा मुद्दा आहे तिथे ऑफलाईन घ्याव्यात. असं शक्य होऊ शकतं? एकंदर एक्झाम आपण ऑफलाईन खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ज्या पद्धतीने मागे म्हणलं होतं की ज्या कॉलेज किंवा शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच ठिकाणी एक्झाम कंडक्ट केली जावी, तर ती चांगल्या पद्धतीने ऑफलाईन रित्या होऊ शकते. यावरती मागच्या ज्या नीट आणि जेई मेन्स ऍडव्हान्सच्या एक्झाम्स आम्ही पण घेतल्या,
त्या बघितल्यानंतर तेवढा विश्वास मला वाटतो की त्या ठीक चांगल्या आहे. पद्धतीने एकदा होऊ शकतात. गजाननराव आता एकबोटे जर- यांच्याकडे या निमित्तानं प्रश्न उपस्थित करूयात की ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ हा अद्यापही का राहावा आणि याबाबत सुद्धा शासनामध्ये धोरण स्पष्टता का नसावी? त्याचं कारण असं आहे प्रसादजी की ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणलं तर फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर संबंध राज्यात हे आपल्याला क्रिएट केलं पाहिजे होतं आणि गेल्या 1 वर्षात आपण ते क्रिएट करू शकलेलो नाही. विशेषतः मध्ये आपल्या चॅनलतर्फे का कुठल्या तरी चॅनलतर्फे गडचिरोलीचं सर्वेक्षण केलं गेलं आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की फक्त 1% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळालेलं आहे. 99% विद्यार्थी हे वंचित राहिलेले आहेत. म्हणजे शिक्षक जण तिथले लहान लहान वाड्यांवर वस्त्यांवर जाऊन त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणं 10वीचं हे अतिशय अवघड आहे. जिथं आमच्या आता मेडिकल युनिव्हर्सिटीचा सुद्धा आम्ही पदाधिकारी आहे. आम्ही सुद्धा आमच्या परीक्षा ऑफलाईन घेतलेल्या आणि त्या यशस्वी झालेल्या आहेत आणि ही 10वीची परीक्षा ही म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकरण असतं. 15-16 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ऑनलाईन घेता येणं शक्य नाहीये. गोंधळाची परिस्थिती त्यामध्ये निर्माण पण होईल. गजाननराव एक शहरांमध्ये मिनिट, सुद्धा अनेक ठिकाणी इथे एक इंटरनेट थोडासा नसतं. मुद्दा असा उपस्थित ग्रामीण भागामध्ये होतो. इलेक्ट्रिसिटी गजाननराव जात इथे असते. उपस्थित करणारा मुद्दा पुढचा असा आहे, या आधी आपण ज्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या त्यातली मुलं मोठी होती तुलनेनं किंवा परीक्षार्थी हे वयानं मोठे होते. 10वीच्या बाबतीतली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. पालक त्याबाबत जास्त संवेदनशील आहेत. 14, 15, 16 वर्षांची मुलं आहेत आणि या 14, 15, 16 वर्षांच्या मुलांच्या बाबतीत त्यांना पालकांना जास्त धास्ती वाटते आहे आणि म्हणून नागरी भागात तर सरसकटपणे पालकांचा हा कल आहे की नको रे बाबा, पोराला कुठेतरी पाठवून त्यानं परीक्षा देण्याऐवजी घरातच त्याची काय ती परीक्षा होऊन जाऊ द्या. भले आपण इंजिनिअरिंगच्या परीक्षा आटपल्या, वैद्यकीयच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं आटपल्या असतील तरी 10वीच्या बाबतीत पालकांच्या या मनाला आणि पालकांच्या मानसिकतेला काय उत्तर द्यायचं? एकबोटे सर. उत्तर असं आहे प्रसादजी की ही जी ऑनलाईन सिस्टीम जी आहे आणि ऑफलाईन 10वीच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी युनिफॉर्म सिस्टीम संबंध राज्यभर ही राबवावं लागणार आहे. कारण मग काय होईल, ऑनलाईन शहरामध्ये घेतलं की त्यांना जास्त मार्क मिळतील आणि ऑनलाईन तशी ग्रामीण भागात आदिवासी एरियात राबवता येणार नाही. मग त्यांच्यासाठी ऑफलाईन घ्या, मग त्यांना कमी मार्क मिळतील. त्यामुळे युनिफॉर्मिटी एक्झाम सिस्टीमचा मूळ गाभा आहे, तो राहिला पाहिजे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला 10वीचीच परीक्षा घ्यायची आहे आणि 12वीची परीक्षा त्यानंतर जवळपास त्याच्या आधी 1 महिना होणार आहे. या 2 परीक्षांमध्ये अंतर असल्यामुळे आणि मोठमोठं इन्फ्रास्ट्रक्चर परीक्षा घ्यायला उपलब्ध असल्यामुळे आणि फिजिकल डिस्टन्सिंग आहे, सॅनिटायझेशन आहे, मास्क वापरायचं आहे, साधनं आहेत, या वापरून आपल्याला 10वीच्या परीक्षा राज्यात निश्चितपणे आपल्याला घेता येतील. ग्रामीण भागात घेता येतील. आतापर्यंत चर्चेची वेगळी वेगळी वळणं घेत जेव्हा आपण पुढे सरकलो तेव्हा त्यातून काही मुद्दे अतिशय स्पष्ट झाले. पालक आणि मुलं म्हणजे परीक्षार्थी आणि पालक या दोघांनाही परीक्षा हव्या आहेत. परीक्षा न घेता पुढच्या वर्गात जाणं त्यांना पसंत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, परीक्षा शक्यतो ऑफलाईनच असावी असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता मग प्रश्न उपस्थित राहतो तो असा की आपल्याकडे ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या साठीचं पूर्णपणे यंत्रणात्मक पाठबळ असताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचं यंत्रणात्मक पाठबळ आपण वर्षभरात का उभं करू शकलो नाही? दत्तू गवाणकर. सहज असं आहे की पालक आणि शिक्षक त्यांचा पूर्ण आदर राखून मी आधीच सांगितलं की सरकारची मनीषा आहे, सरकारची इच्छा आहे की या परीक्षा व्हाव्या आणि या परीक्षा झाल्या पाहिजेत, ऑफलाईन परीक्षा झाल्या पाहिजेत. परंतु कोरोनाचं संक्रमण इतकं भयंकर आहे, त्याचा प्रकोप इतका भयानक आहे की तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याला कंट्रोल कसा करावा हा सर्वात महत्वाचा प्रश्न सरकारसमोर असताना दत्तूजी आपण असं म्हणतात की कोरोना संक्रमणामुळे तुम्हाला ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं नाही करता आलं. सरकार पळ काढलेलं नाहीये. नाही आता परत त्या विषयाला तुम्ही राजकीय नेलं तर मग त्याचे वेगळे आक्षेप येतील. ऐका ना दत्तूजी, माझा प्रश्न ऐका. इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु ऑनलाईनचं आहे, ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ऑनलाईन का घ्यावे, ऑफलाईन जर घेता येत असतील तर. ऑफलाईनचं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे घरोघरात. त्याच्यामध्ये एवढाच प्रश्न आहे की संक्रमण होऊ नये
पालक चिंतेत आहेत, विद्यार्थी चिंतेत आहेत. एक मिनिट, मग याच्यावर आपल्या सोबत असलेले पालक प्रतिनिधी अमित होशिंग बोलतायत. ऑफलाईन ऐका दत्तू गवाणकर पालक प्रतिनिधी या नात्यानं दत्तू गवाणकर अमित होशिंग बोलतायत, त्यांचं म्हणणं ऐका. सर दत्तूजी एकदा अमित होशिंग यांची भूमिका ऐका. दोन मुद्दे मांडायचे आहेत. बोला. याच्यात दोन मुद्दे मांडायचे आहेत सर. ते असे की जसं मी आधी म्हटलं की वर्षा गायकवाड ऍज अ एज्युकेशन कॅबिनेट मिनिस्टर या पूर्णपणे फेल ठरलेल्या आहेत. कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्याकरता, कुठल्याही क्षेत्रात काम करण्याकरता किंवा त्याच्यात साहेब, हे तुमचं वैयक्तिक मत असेल, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, अनेकांची अनेक मतं असू शकतात. तुम्ही मोगम आरोप करू नका. एखाद्याला असा वेगळा अनुभव येऊ शकत असतो किंवा तुमचं काहीतरी वेगळे विचार असतील म्हणून तुम्ही आज बोलत आहात. अशा तऱ्हेचं वक्तव्य चुकीचं करू नका. तुम्हाला वाटत असेल पण तुमचं पालकांच्या आणि मुलांच्या विचारांचा आदर करूनच या परीक्षा पुढे ढकलल्या. केंद्र सरकार सारख्या नाही काढलेला आहे. मागच्या वर्षभरात कमीत कमी 500च्या वरती कंप्लेंट्स केलेल्या आहेत. राज्य शासनाचा वर्षा 500च्या वरती कंप्लेंट्स केलेल्या आहेत. परीक्षा होणार आहे. अमित होशिंग ऐका. अमित होशिंग आणि दत्तू गवाणकर, आपली चर्चा मुळात ऑनलाईन ऑफलाईननी सुरू झाली होती आणि ती वेगळ्या वाटेवर जायला लागली. हस्तक्षेप करून तात्काळ थांबवतो. प्रेरणा होनराव, आपण हे ऐकलं असेल की थोड्या वेळापूर्वी दत्तू गवाणकर म्हणत होते कोरोना काळामुळे ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात सुविधा राज्यात सर्वदूर पसरू शकल्या नाहीत आणि पोहोचू शकल्या नाहीत. या उत्तरानं ऑनलाईन ऑफलाईनचं उत्तर शोधण्यातला प्रयत्न तोकडा पडतो का? आता दत्तूजींना नुसतं वर्षा गायकवाडांचं नाव घेतलं आणि त्या फेल्युअर म्हणलं की एवढी मिरची लागली. तुमच्याबद्दल तर बोलतच नाही. तुमची मतं माहिती आहेत आम्हाला. तुमच्या मताबद्दल तर माहितीच नाहीये. तुमचं मत आहे ना, ते विचारत घ्यायचंच नाहीये. ते तर सर्वश्रुत आहे आम्हाला. तुमचं मत आम्हाला चांगलं माहिती आहे, त्याबद्दल विचार त्यांचा करत नाहीये. त्यांनी वर्षा गायकवाडांबद्दल म्हटलं तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी नाहीये. दत्तूजी, तुमचं सगळं म्हणणं मान्य. तुम्ही एक गोष्ट सांगा, अभिमानाने तुम्हाला आता ह्या प्लॅटफॉर्मवर सांगावीशी वाटणारी, गेल्या वर्षभरामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये राज्याने घेतलेला एक निर्णय तुम्ही आता ठामपणे इथे सांगा. जो घेतलाय तुम्ही सांगा. परीक्षा झाल्या ना, ऑफलाईन झाल्या की नाही? इंजिनिअरिंग परीक्षांच्या बाबतीत तुम्ही जे म्हणता आहात ना, तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या परीक्षा कधी झाल्या? ज्या वेळेला उदय सामंत बाकी कुठलीच परीक्षा घ्यायला तयार नव्हते, त्यावेळेला त्यांनाच माहित नव्हतं की परीक्षा इतक्या नीट आणि शांतपणे होऊन जात आहेत. सांगू शकाल झाल्या ना, आणि ह्या परीक्षा होणारच नाहीत असं का ठरवताय तुम्ही? या परीक्षा जेव्हा विद्यार्थ्यांची इच्छा आहे की परीक्षा घ्यावी, पालकांची इच्छा आहे की परीक्षा घ्यावी, मग तुम्ही त्या परीक्षा घेऊ नयेत या मताच्या काळात तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट एक गोष्ट नाहीये की जी तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये घेतलेला निर्णय आहे करूनही कुठल्याही शाळेच्या अगेन्स्ट आतापर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. ठीक आहे अमित होशिंग, एक मिनिट. आत्ताच्या घडीचा विषय अमित होशिंग जी हा परीक्षेच्या बाबत आहे. आपण त्या मुद्द्याला चिकटून राहू. प्रेरणा होनराव बोलतायत, एकदा त्यांचं म्हणणं ऐकूयात. त्यांच्या मुद्द्यावर दत्तू गवाणकरांचे काही प्रतिवाद आहेत, तेही ऐकून घेणार आहोत. चर्चेला पुढे न्यायचंय. फार वेळ आपल्याला एकाच विषयाभोवती आणि मुद्द्याभोवती घुटमळत राहता येणार नाही. प्रेरणा होनराव, आपला मुद्दा जो मांडत होता तो पूर्ण करा, वेळेची मर्यादा आहे. मला असं वाटतंय आताच्या क्षणी आपल्याला विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि त्यांचं. प्रेरणाजी बोला, आपण सलग बोला. मला असं वाटतंय आताच्या क्षणी विद्यार्थ्यांचं भवितव्य ही आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. एक वर्ष वाया जाणं ह्या लाखो विद्यार्थ्यांचं हे आपल्याला परवडणारं नाही. ऑफलाईन दृष्ट्या आपण ही व्यवस्थित एक्झाम घेऊ शकतो, तर त्याची जबाबदारी घेऊन येणाऱ्या मे आणि जून मध्ये ऑफलाईन रित्या ती एक्झाम घेण्यात यावी. ऑनलाईनच्या घोळामध्ये पडलो तर आणखीन असे अनेक प्रश्न उपस्थित होतील ज्यावरती आपल्याला डिबेट्स करावे लागतील. आपण तेवढे सक्षम नाही की आपण ऑनलाईन रित्या या लाखो विद्यार्थ्यांच्या 10वी 12वीच्या एक्झाम राबवू शकू. नुसतं डिजिटलायझेशन म्हणल्याने ते झालेलं नाहीये. तर ऑफलाईन ज्या पद्धतीने आपण मागे पारंपरिकरित्या एक्झाम घेत आलो
तशाच एक्झाम्स मे आणि जून मध्ये व्हाव्यात आणि ठीक आहे. दत्तू गवाणकर, प्रेरणा होनराव या भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी आहेत. त्यांचं मत लक्षात घ्यायचं नाही असं मगाशी तुमचं वाक्य होतं. बिलकुल त्यांनी जे मत लोकशाही मांडलं- ऐका लोकशाहीमध्ये विरोधकांच्या मतालाही महत्व असतं, किंमत असते आणि त्यांचा एक चांगला सल्ला म्हणून तुम्हाला ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायची आहेत की नाहीत? बिलकुल त्यांनी राज्य शासनाचा जो मानस आहे त्या दृष्टीने ताईंचं मी स्वागत करतो की त्यांनी त्या दृष्टीने सांगितलं आणि सरकारचं हेच मत आहे की या परीक्षा ऑफलाईन व्हाव्या, त्याकरता सरकार इच्छुक आहे आणि त्याकरता प्रयत्नशील आहे आणि त्या तऱ्हेने ह्या परीक्षा ज्या होणार आहेत त्याकरता ताई जे बोलले त्याचं मी ताईंचं स्वागत करतो. जून एंडला 12वीची परीक्षा होईल. बिलकुल कोरोनाचा प्रकोप प्रोव्हाइडेड कोरोनाचा प्रकोप कमी झाला तर ठीक कोरोनाची आहे. स्थिती असेल आपण पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपण दत्तू गवाणकर आणि प्रेरणा होनराव आपण पालकांमध्ये आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य अधिक वाढू नये, चिंता वाढू नये याच्यासाठी ही बाब सकारात्मकरित्या घेऊ की होय परीक्षा होतील. परीक्षेच्या माध्यमातून पालकांच्याच निमित्तानं म्हणजे पालकांच्या म्हणण्यापेक्षा खरं तर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होईल आणि विद्यार्थी त्यांच्या नव्या करिअरच्या वाटा चोखाळू शकतील. जाता जाता एक अत्यंत चांगली आणि सकारात्मक बाब मी गजाननराव एकबोटे यांना नोंदवण्याच्यासाठी संधी देतोय. गजाननराव, वेळेची मर्यादा आहे. कृपया तुमचा गेल्या वर्षीच्या कोरोना काळात ऑफलाईन इंजिनिअरिंगच्या वैद्यकीयच्या परीक्षा घेण्याचा अनुभव सांगा. मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, तर त्यांच्या सर्व परीक्षा आम्ही या ऑफलाईन पद्धतीने गेल्या वर्षी घेतल्या आणि त्यावर्षी करोनाविषयक सर्व नियमांचं पालन केलं आणि अतिशय यशस्वीपणे या परीक्षा पार पडल्या. कुठल्याही पालकांनी विद्यार्थ्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. राज्यपालांनी सुद्धा आमच्या विद्यापीठाचं कौतुक केलं आणि परीक्षा अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट या दोन्ही परीक्षा आमच्या ऑफलाईन पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे पार पडल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक सेंटरला समजा एखाद्या सेंटरची एखादा आपला हॉल असतो एक्झामिनेशन 60ची कॅपॅसिटी असेल तर 30च मुलांचं अकॉमोडेशन केलेलं होतं आणि त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग तो पूर्णपणे पालन, सॅनिटायझेशन आणि मास्क वापरण्याची कंपल्शन हे सर्व करून अतिशय चांगल्या वातावरणात परीक्षा झाल्या. ठीक. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं स्वागत केलं. अनेक विद्यार्थी MBBS, MS, MD झाले. हा एक चांगला सुखद अनुभव गेल्या वर्षी आम्हाला आलेला आहे. अगदी. आणि यावर्षी आम्ही तसंच धन्यवाद या करणार आहोत. अनुभवाच्यासाठी आणि या अनुभवाच्या निमित्तानं महाराष्ट्रानं ऑफलाईन परीक्षा कोरोना काळात घेण्याचा सुद्धा परिपाठ घालून दिलेला आहे. ही सकारात्मक बाब लक्षात ठेवत पालक आणि विद्यार्थी परीक्षा हवी आहे हेही सांगतायत. हे न विसरता 10वी-12वीच्या बाबतीतले धोरण निश्चिती व्हायला हवी. या अपेक्षेसह लक्षवेधीमध्ये तुर्तास इथंच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.